माझ्या भाकरीला क्रॅक्स पडतात. भाकरी गोल फिरवताना उलट्या बाजूला फिरवताय आणि ती भांगडी वरती. ओके, ठीक आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर देते तुम्हाला. त्याआधी ना इथं बघा, भाकरीचं पिठाला ना जवळपास 1 महिना होत आला होता आणि मला अशी भीती वाटत होती की कडू तर झालं नसेल ना पीठ. पण थँक गॉड की पीठ कडू झालं नव्हतं, भाकरी खूप छान झाली. तर असं बरेच वेळा झालं आहे की महिन्याच्या वर किंवा 15-20 दिवसाच्या नंतर ना भाकरीचं पीठ लगेच कडू होतं. असं मला एक वेळा अनुभव आलेला आहे. पण थँक गॉड की आता कडू झालं नव्हतं. जवळपास 1 महिना झाला होता. तर मला असं आठवते की 1 किलो पण पीठ नसणार, तरी पण 1 महिना झाला अजून पण पीठ संपलं नव्हतं. कारण माझ्यापाशी ना ज्वारीचं, बाजरीचं, चपातीचं म्हणजे की गव्हाचं पीठ हे तिन्ही पण असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी एकाच टायमिंगचा स्वयंपाक करते. रात्रीचं मी कधी कधी स्वयंपाक करते आणि रात्री मी भाकरी करत असते. तर मला एक कमेंट आली होती की भाकरीला क्रॅक्स पडतात. तर त्यासाठी ना पीठ मळताना कोमट पाणी घ्यायचं, जेवढं होईल ना तेवढं छान असं पीठ मळून घ्यायचं, अजिबात क्रॅक्स नाही पडणार. त्यानंतर अशी एक कमेंट होती, पण भाकरी करताना भांगडी जर पुढं असली ना तर मला काय प्रॉब्लेम होत नाही, कारण तशी सवय झाली मला. त्यानंतर अजून एक कमेंट होती की भाकरी फिरवताना तुम्ही उलट्या बाजूला भाकरी फिरवताय. तर खरं सांगायचं झालं तर मला काही समजत नाही की मी भाकरी उलट्या साईडला फिरवते का कशी फिरवते. पण महत्त्वाचं हेच आहे की भाकरी खूप छान होती, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि अजून पण बऱ्याच कमेंट्स होत्या, पण जेवढं झालं तेवढं मी ह्या व्हिडिओमधून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अजून काही डाऊट असेल तर नक्की विचारा. चला, बाय.